छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी गिरफ्तार केलं आणि ते घेऊन जात होते धर्मवीरगडाकडे. धर्मवीरगडाकडे मुघल घेऊन जात असताना ही बातमी मराठ्यांना कळली, म्हणजेच मावळ्यांना. पण मावळ्यांना ही असं कळलं नाही की नेमकं हे कोणत्या मार्गाने आणि कुठे घेऊन जात आहेत. तर संताजी, धनाजी किंवा अनेक सरदार ज्यावेळेस संभाजी महाराजांना शोधत होते, त्या मुघल फौजाला शोधत होते की नेमकं कुठून घेऊन जात आहेत. तर ही शोध मोहीम चालू असताना संताजींना एका शास्त्री बुवाने बोलवून घेतलं आणि त्यांनी दाखवलं की ते झालेल्या युद्धामध्ये एवढे एवढे सैनिक मेलेले आहेत. आणि त्यावेळेसच त्यांना कळलं की त्यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील युद्ध करते वेळेस धारातीर्थी पडलेले आहेत. संताजींनी क्षणाचा विलंब न करता गळ्यातील कंठा काढून शास्त्रीजींना दिला आणि म्हणले, माझ्या वडिलांचेच तसेच येथे मरण पावलेल्या लोकांचा अंत्यविधी तुम्ही निपटून घ्या. माझ्याकडे वेळ नाही. आपल्या स्वराज्याचा धनी छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत आहेत. मला पटकन जावं लागेल. तर तुम्ही यांचा अंत्यविधी समारंभ जो आहे तो उरकून घ्या. मला थांबता येणार नाही.